नमस्कार मंडळी, जय एकविरा। तर मंडळी पुन्हा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्लॉगमध्ये। आणि मंडळी आज आहे गुढीपाडवाचा दुसरा दिवस आणि आज आग्राव या गावामध्ये आपण आलेलो आहेत। आणि आग्राव गावामध्ये शीड होड्यांचा जल्लोष तुम्हाला बघायला भेटणार आहे। आई एकविराचं माहेर घर असलेल्या आग्राव गावामध्ये आपण आलेलो आहेत। एकविराची पालखीचा पहिला मान हा आग्राव गावाला देखील असतो। आणि आज पूर्ण सर्व कोळी लोक एकत्र येऊन मुंबई पुणे इतर राज्यातून नव्हे तर महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून या शर्यतीसाठी येत असतात, आवर्जून येत असतात। आता सकाळचा टाइम आहे, सकाळचे 10:30 वाजलेले आहेत आणि आता आपण आग्रावच्या गावामध्ये आलेलो आहेत। आणि सर्वप्रथम आपण शीड वगैरे कसे बनवतात ते पण यामध्ये कव्हर करणार आहोत। एक छोटासा प्रयत्न आहे, कोकणातील आपला आग्राव या गावामध्ये आपण आलेलो आहेत। तर कसा जल्लोष असतो, पाण्यातला जल्लोष ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणारच आहेत। तर एक परंपरा आहे आणि वर्षानुवर्ष चालत असलेली परंपरा आहे आग्राव गावाची। आणि पहिला मान हा आग्राव गावाचा पालखीचा असतो। तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तर तुम्ही बघू शकता आता शिरांच्या होड्यांच्या शर्यतीसाठी जे शीर वगैरे बनवतात त्याची पण आपण थोडीफार माहिती घेणार आहोत, पुढे जाणार आहोत। आत्ताच आपलं दर्शन करून झालेलं आहे आणि पालखी वगैरे निघणार आहे ते पण यामध्ये तुम्हाला कव्हर करून दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तर जल्लोष आग्राव गावाचा। तर चला शिरांच्या होड्यांच्या पैजी बघायला। तर मंडळी आपल्याकडे सोबत आहेत बेलकडकर भाऊ, तुम्ही बघितलाच नाही ना यूट्यूब चॅनलवर। भावाला सपोर्ट करा, चॅनल माहिती आहे, तू माझा किनारा बरोबर ना। मस्त छान छान व्हिडिओ असतात, सर्वांनी आपल्या लोकांना सपोर्ट केला तरच आपली पुढे जातील। अख्ख्या दुनियाला तर आपण करतोयच, आपल्या लोकांना सपोर्ट करायला काय फरक पडणार आपल्याला। करा, चांगले चांगले व्हिडिओ दाखवशील ना? हो, एक नंबर। अजून मेहनत करेल, अजून चांगले चांगले व्हिडिओ दाखवेल। आणि मंडळी कालच आपल्या चॅनलला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि खूप तुमचा प्रेमामुळे सपोर्ट मुळे आपल्या चॅनलला खूप प्रोत्साहन आणि भरपूर तुमच्या प्रेमामुळेच चॅनल मॉनिटाईज पण झाले भाईचा। तर चला आता मेहनत पण दाखवूया। तर धन्यवाद मंडळी। आता आपण आलेलो आग्राव गावामध्ये आणि हे बघा, बघू शकता शीड जे शिडाचा घटक असते त्यासाठी शीड लागतो, त्याचं काम सुरू आहे। बघू शकता आपले कोळी बांधव मेहनत करताना दिसत आहे तुम्हाला। हे बघा, हे शीड आहे। तर थोडीफार माहिती आता त्या दादांकडून आपण जाणून घेणार आहोत। तर आपल्या सोबत आहेत दत्ता नाको आहेत आणि आपण आग्रावला आलो आहे। ते दादा थोडीफार माहिती सांगणार आपल्याला। हो, इथे बघ, जी माझ्या माहितीत आहे ती थोडी सांगतो तुम्हाला। हां हां, पूर्वीपासून आमची ही परंपरा आहे। आम्ही पूर्वीपासूनची परंपरा आहे। आम्ही आग्राव गावचे रहिवासी दरवर्षी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी आमच्या देवीची पालखीचा सोहळा काढत असतो। पण त्या पालखीचा सोहळा असा काढतो की आमची पूर्वी लोक चालत जायची, ती आता चालत जात नाही, ते आता गाडीने जातात ना। म्हणून आम्ही जाऊन शिडकोळी बंदर तिकडे जाऊन आम्ही पालखी घेऊन जातो आणि नारळ फोडतो आणि मग मिरवणूक काढतो आणि शर्यती ठेवतो। शर्यती ठेवल्यानंतर आता आमची पालखी थोड्या वेळ निघणार। टाईम सांगू का रे? बोला। 10च्या सुमारास पालखी निघणार, आमच्या आग्रा गावात फिरल्यानंतर ती पालखी 11 चालली, 11ला फिरणार आणि नंतर ती आम्ही आमच्या जेकेवरून बोटीत घेऊन सगळीकडे फिरणार। म्हणजे बोटी आमच्या फिरायला जातात ना शर्यतीवाल्या, त्या बोटींच्या सोबत असते पालखी आणि ती पालखी फिरल्यानंतर आम्ही ती पालखी फिरून झाल्यानंतर बोटी बंदरात आल्यानंतर आमची पालखी आम्ही आमच्या घरी। आणि शिडांच्या होड्यांचा जल्लोष असतो, तुम्ही बघू आजूबाजूचे जे गावं असतील ते तिकडचे पण मुंबई पुन्हा इतर सर्व आमच्या या गावामध्ये सगळे आजूबाजूचे लोक परिसर फुल पूर्ण आग्राव गाव भरलेला असतो। आग्राव तर फुलच भरलेलं असतं आणि बाकीचे सगळं पब्लिक भरपूर असतं, बाहेरून सगळे लोक येतात आणि आमच्या गावाची मिरवणूक। आणि हा आई एकविरेचा पहिला मान, हा आमच्या एकविरेचा पहिला मान पहिल्यापासूनच आहे, म्हणजे पूर्वीपासूनच आहे, वाढवडल्यापासून। जवळजवळ त्याला बरीच वर्ष झालेली असतील, त्याचे काय आम्हाला तारीख माहित नाही, म्हणून हा जल्लोष चालूच असतो आमचा। ओके, धन्यवाद। आमची चालू ठेवलेली आहे। धन्यवाद, खूप चांगली माहिती दादांनी दिली। आणि तुम्ही बघू शकता शीड जे होडीला शीड असतं ते त्याचं काम सुरू आहे, मेहनत बघू शकता तुम्ही। तर थोड्याच वेळात आता पालखी पण निघणार आहे।
आता आपण आलेलो आहोत आग्राव गावामध्ये आलेलो आहोत, आईच्या माहेर घर आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता आईची पालखी सजवलेली आहे आणि थोड्याच वेळात आता वाजत गाजत आईची पालखी निघणार आहे आणि नंतर मग शर्यतींना सुरुवात होणार आहे. तर चला आईचं दर्शन पण आपण घेऊया. तर बोला एकविरा माते की जय, आई माऊलीचा देव हो. तर सुंदर पालखी देखील सजवलेली आहे. तर नमस्कार मंडळी, आपल्यासोबत आहेत सविता ताई आहेत आणि सविता ताई थोडी माहिती सांगणार आहेत आपल्याला. बोला. एकविरेची पालखी आता निघणार, मानाची पालखी गावाला फेरो मारून जेटीवर जाणार होडीत बसायला आणि होडीत बसल्यानंतर फिरणार, होडीतला यात्रा करणार आणि नंतर मग परत गावात येणार आणि शनिवारी परत संध्याकाळी निघणार, ती एकविरेला जाणार. आता ही पालखी वाजत गाजत होडीवर जाईल वाजत आता आणि होडीत जाईल. होड्यांची शर्यती बघणार आहात तुम्ही हा. याच्या आपल्या शिड्यांच्या होड्यांच्या. तर बोला एकविरा माते की जय. मंडळी आता आपण आलेलो आहोत आग्राव पगडीवर आलेलो आहेत आणि तुम्ही बघू शकता जयवंती बोट आहे, हिरकणी बोट आहे आणि आता थोड्याच वेळात शर्यतींना पण सुरुवात होणार आहेत. यामध्ये 6 होड्या सहभागी आहेत, 1 कोर्लेच्या आहे, 4 आग्रावच्या आहेत आणि 1 रेवदंड्याचे आहे. तर तुम्ही बघू शकता थोडा टाईम आहे, वेळ आहे आणि थोड्या टायमानंतर शर्यतींना पण सुरुवात होणार. सर्व थोडं कवर करणार आहे, यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला बघा, शीर पण आला आहे होडीचा, बघा शीर आलेला आहे, बघू शकता तुम्ही. बघा शीर घेऊन येताना दिसत आहेत. आणि फुल जल्लोष आहे, पूर्ण आग्राव गाव सजलेलं आहे. पब्लिक बघू शकता तुम्ही, फुल पब्लिक आहे. दादा देखील आहेत. दादा नमस्कार. आणि आता पालखी पण आलेली आहे, बघू शकता. पालखी पण आपण बघणार, वाजच गात पूर्ण गाव फिरून वाजच गात पालखी आलेली आहे. पालखी आता पगडीवर आली आणि इतर होड्या वगैरे भरताना दिसत आहे तुम्हाला. मोठ्या मोठ्या होड्या पण आहेत, मस्तपैकी असे झेंडे पताके लावून बघू शकता तुम्ही.
वाजत गाजत पालखी देखील आलेली आहे आणि ही आता पालखी होडीमध्ये त्यांना समुद्रातलं पूर्ण फिरवली जाते पालखी. तर बोला एकदा माते की जय.
केली